आपण राष्ट्रीय पातळीवर नंबर 1 वर आहोत। देशाच्या 15.5% MSME आपल्याकडे आहेत आणि लवकरच हा नोंदणीकृत आपला आकडा 1 कोटीवर पोहोचणार आहे। 1 कोटी MSME वर आपण पोहोचतो आहोत आणि म्हणूनच आपण नवीन महाराष्ट्र इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिसेस पॉलिसी 2025 जाहीर केली। या धोरणानुसार आता आपण MSME करता स्वतंत्र धोरण जाहीर केलेला आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र MSME आयुक्तालय आपण तयार केला आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये MSME करता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करू। आपण परकीय गुंतवणुकीचं सांगितलेलंच आहे। आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे ऑरेंज इकॉनॉमीच्या संदर्भात। खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे AVGC XR हे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंडेड रियालिटी पुढच्या काळामध्ये सर्वाधिक रोजगार देणारे एक क्षेत्र आहे। क्रिएटर्स इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची आहे। क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये AVGC XR पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे। या राज्याने यामध्ये अतिशय चांगलं आपण काम केलं आहे। त्यामध्ये आपण आता जागतिक दर्जाचे पार्क्स तयार करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टार्टअप्सला आपण मदत करतो आणि नुकतंच वेव्ज नावाचं जे एक जागतिक परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्यामध्ये जवळपास 8,000 कोटी रुपयाची गुंतवणूक AVGC XR मध्ये आपल्याला मिळाली, ज्यामध्ये प्राइम फोकसने जगातला एक बेस्ट स्टुडिओ आपल्याकडे आता तयार केला आहे। त्याचं उद्घाटन आता होणार आहे। गोदरेजनी देखील या ठिकाणी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे देखील या क्षेत्रामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करतायत आणि मोठ्या प्रमाणात यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की AVGC क्षेत्रातला IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे पहिलं IIT मुंबईला मिळालेलं आहे। मुंबईमध्ये ते आपण सुरू केलेलं आहे। आत्ता फिल्म्स डिव्हिजनच्या इमारतीत सुरू झालं आहे। 2 वर्षामध्ये त्याची इमारत ही आपल्या फिल्म सिटीमध्ये तयार होईल आणि मग त्या ठिकाणी आपण त्या संदर्भातलं काम करू। खरं म्हणजे इंडस्ट्रीच्या संदर्भात अनेक विषय या ठिकाणी आले आहेत, पण त्या संदर्भात मी आधी बोललो आहे म्हणून मी अधिक बोलणार नाही। एक विषय नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भातला विषय आला आणि तुम्ही अनुदान कमी केलं असं सुनील प्रभू साहेबांनी सांगितलं। सुनील प्रभू साहेब, अलीकडच्या काळात तुमच्याकडे चुकीची इन्फॉर्मेशन येते। तुम्हाला भाषण करायचं असेल तर माझ्या कार्यालयात यायचं, इन्फॉर्मेशन घ्यायची आणि मग टीका करायची। मी असंच जयंतरावकडनं इन्फॉर्मेशन घेऊन त्या सरकारवर टीका करायचो, तेच इन्फॉर्मेशन द्यायची सगळी। म्हणजे स्टॅटिस्टिक्स, इन्फॉर्मेशन आहे स्टॅटिस्टिक्स। त्यामुळे मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता असं जे आपण आदिवासी विद्यार्थ्यांना 46,200 रुपये देत होतो ते आता वाढवून 69,500 केलेलं आहे। 23,300 रुपयाची वाढ, भरीव वाढ ही त्याच्यामध्ये केलेली आहे। त्यामुळे ज्यांनी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिली त्यांना नंतर रागवा की अशा प्रकारे मला चुकीची इन्फॉर्मेशन देत जाऊ नको। आणि नियत व्ययाच्या संदर्भात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे पुन्हा तो विषय मी या ठिकाणी मांडणार नाही। त्यासोबत एक महत्त्वाचा विषय हा पर्यावरणाच्या संदर्भातला या ठिकाणी आदित्यजी तुम्ही मांडला, अनेक सदस्यांनी या ठिकाणी मांडला, सुनील प्रभूंनी मांडला। खरं म्हणजे आज आपल्याकरता अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये सभागृहात हे घोषित केलं होतं की मुंबईमध्ये IoT बेस आणि AI ड्रिव्हन मॉनिटरिंग आणि सर्व्हिलन्स सिस्टीम ही जेवढ्या मोठ्या साईट्स आहेत त्या सगळ्या मोठ्या साईट्सवर लावण्याकरता आम्ही BMCला सांगू। त्या संदर्भातला निर्णय BMCने घेतलेला आहे। मुंबईमध्ये हा प्रयोग करतोय, पुढे सगळ्या महानगरात आपण तो प्रयोग करणार आहोत। कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या प्रदूषणामध्ये विशेषतः एअर क्वालिटीमध्ये सर्वात जास्त पोल्युशन इतक्या मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चाललेली आहे, त्याच्यामुळे ते होत आहे। तर त्या संदर्भात आता जवळपास BMC लिमिटमध्ये आता 3,093
कन्स्ट्रक्शनची कामं, जी सिग्निफिकंट कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो, ही कामं चाललेली आहेत. याच्यामध्ये 3093 पैकी 2555 साईट्सवर आता IoT बेस्ड आणि AI ड्रिव्हन मॉनिटरिंग आणि सर्व्हिलन्स सिस्टीम ही लागलेली आहे. इतरही साईट्सवर ती आपण लवकरच या ठिकाणी लावू. याच्यामुळे PM10, PM 2.5 थ्रेशोल्ड लेवल्स जे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता मुंबईकरता आपण सर्क्युलर इकॉनॉमी हा विषय हातामध्ये घेतलेला आहे. आपण क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि या क्लायमेट ॲक्शन प्लॅन करता मला सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने आपल्याला मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि वसई विरार या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 2981 कोटी रुपये म्हणजे जवळपास 3000 कोटी रुपये याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि याच्या माध्यमातून या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये क्लायमेट ॲक्शन प्लॅन हा आपण त्या ठिकाणी लागू करण्याच्या संदर्भात कारवाई जी आहे ती कारवाई निश्चितपणे करतो आहोत. एक विषय अकोला महानगरपालिकेच्या डेब्रिसच्या संदर्भात वडेट्टीवार साहेब नसल्यामुळे त्यांना पाठवून देईल, वेळ कशाला घेऊ, त्यांनी मांडला होता. एक महत्त्वाचा विषय 300 कोटी वृक्ष लागवडीचा जो आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. राष्ट्रीय वन धोरण 1988 अनुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान 33% क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी मुकाबला व ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्री उद्दिष्टावर आधारित महाराष्ट्र राज्य हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम आपण हातात घेतली आहे. सदर जी काही मोहीम आहे ती पुढच्या 7 ते 10 वर्षामध्ये आपल्याला घ्यायची आहे, पण शक्यतोवर 7 वर्षात ती पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आणि यामध्ये स्थानिक व देशी प्रजातींना प्राधान्य देत भूप्रदेश आधारित परिसंस्था म्हणजे लँडस्केप बेस्ड इकोसिस्टीम अप्रोच हा आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि यासाठी डिजिटल आणि उपग्रह आधारित निरीक्षण व नियंत्रण प्रणाली आपण विकसित करतो. आणि पर्यावरणीय समतोल जो आहे तो राखण्याच्या दृष्टीनं